सांगा कुठे कुठे माझा नवरा? कुठे रतन? ए आरडाओरडा कमी कर. तुला काय वाटतंय आम्ही घाबरू तुला? ए सुशीला, रतन कुठं आहे हे जरी आम्हाला माहिती असलं तरी तुला का सांगावं आम्ही? तू कोण लागतस आमची? चल. ठीक आहे, मी एकटीच काही करू शकत नाही हे माहितीये मला. पण आता तुम्ही थांबाच. आता तुमचा बाप येतोय. तुमच्या सगळ्यांची मस्ती उतरवायला तो एकटा पुरेसा आहे. बाप, अरे तुझ्या बापाला आपण कधी मोजलंच नाही. बघूया ना असा तुझा कोणता मोठा बाप येणार आहे. हा 2.5 फुटाचा माणूस हा आम्हाला मारणार आहे. हा का तुझा तो बाप? ए पिकलेली दाढी. अरे मी तर फक्त साइड किक आहे. खरी किक आहे ना गाडीच्या आतमध्ये. तुमची बुद्धी संपते ना तेव्हा आमच्या हिरोची एंट्री होते. हा लक्षात ठेवा, सारंगचा वार काळजाच्या आरपार. रंगीला रतन कुठे? हे तुझा भाऊ. खूप वेळ घेतात बाबा, हे बोलतच नाही. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटात त्याचा पत्ता सांगा, नाहीतर तुमच्या घरातले सगळेच पत्ते बदलून टाकेन मी. युअर टाइम स्टार्ट्स नाव. ए आम्हाला धमकवणारा कोण आहेस तू? 4.5 मिनिटं राहिली. दादा दादा आज पोराचा वाढदिवस असतो. आजचा दिवस राहू दे ना. आपण उद्या काय ते बसून बोलूया ना. केक कापला, केक खाल्ला, बर्थडे झाला. उद्या काही बोलायचं नाही, डायरेक्ट पैसे घेऊन यायचे. काय उद्या व्हेरी हॅपी मोमेंट इन माय लाईफ. उद्या की नाही माझं लगीन असतं. लोक कसे आहेराला पैसे आणतात तसे तो पैसे घेऊन यायचे. वाट बघतो मी, येतो. एक गोष्ट करायचे राहून गेले. हे सावले, आज हे पैसे मिळेपर्यंत हा तुझा वर्ग माझ्याकडे राहील गॅरंटी म्हणून. अबीर सोड ना त्याला
सोड सोड. तुम्ही एखाद्या माणसाला बाळाला घेऊन जाताना पाहिलं का? अहो गेला तो ट्रेन खाली, बाळ होते त्याच्या कडेवर. सावली जास्त डेअरिंग नाही करायचे. उद्याचा दिवस बघायचा आहे ना. सावले, माझे पैसे मिळेपर्यंत तुझा पोरगा माझ्याकडे राहील. हा, काळजी करू नको. उद्यापर्यंत एकदम सेफ राहील. हा, पण परवाची गॅरंटी मी नाही देऊ शकत. आई, तुझं काय आता? तू टेन्शन घेऊ नकोस. मी घाबरलो नाही आता. मला काही नाही होणार. मी धाडसी आणि हुशार मुलगा आहे ना तुझा. अम्मा आजी, माझ्या आईची काळजी घे. हा, मी उद्या नक्की घरी येईल. चल काका. आई वाघिणीचा छावा